नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे सामनाच्या अग्रलेखातून. आज राज्यपालांवर टीका करण्यात आली आणि राज्यपाल हे केवळ सरकारी पैशावर पोसले जाणारे पांढरे हत्ती नाहीत, हत्तीच्या पायाखाली लोकशाही असे आहे असा उल्लेख सामनातून करण्यात आलाय. ते हत्तीचाच रोल अदा करतात अशी टीका सामनातून करण्यात आली आहे. दिल्लीत सत्ता असलेल्या पक्षांची सरकारं ज्या राज्यांमध्ये नाहीत त्या राज्यात ते मदमस्त उधळलेल्या हत्तीचाच रोल अदा करतात अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून आज करण्यात आली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना इशाराही देण्यात आलाय. त्यांनी यापुढे असं म्हटलंय, महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोत्रं पेटतील हे विसरू नका असा इशारा देखील एक प्रकारे सामनाच्या अग्रलेखातून देण्यात आलेला आहे. त्यामुळे आत्ताची एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय. सामनामध्ये करण्यात आलेली राज्यपालांवरची टीका आणि यावरच्या प्रतिक्रिया देखील तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. पण एकीकडे आपण बघतोय की कशा रीतीनं ही टीका करण्यात आली आहे. हत्तींचे माहूत दिल्लीत बसून नियंत्रण करत असतात, त्याच हत्तीच्या पायाखाली लोकशाही, घटना, कायदा, राजकीय संस्कृती तुडवत वेगळे पायंडे पाडले जात असतात. केंद्राचे सरकार, पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे नेते असतात. मग राज्यातली सरकारं भले त्यांना मानणाऱ्या राजकीय पक्षाची नसोत, त्या राज्यांना अस्थिर करणे म्हणजे राष्ट्रीय एकतेस चूड लावण्यासारखे आहे. त्याच्यापुढे असं म्हटलंय, महाराष्ट्रातील घडामोडी हा चूड लावण्याचाच प्रकार आहे. अर्थात महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोत्रेही पेटतील हे विसरू नका अशा आशयाची टीका यात करण्यात आली आहे. आणि या संदर्भात आपण अधिक प्रतिक्रिया घेणार आहोत. नितेश राणे आपल्यासोबत फोन लाईनवरून आहे, त्यांची प्रतिक्रिया घेऊयात. नितेश राणे, सकाळपासून या घणाघाती ही जी टीका करण्यात आली आहे त्याच्यावर सातत्यानं सध्या चर्चा सुरू आहेत की कशा रीतीनं राज्यपालांवर हा निशाणा साधण्यात आलाय. तुमची काय प्रतिक्रिया आहे याविषयी? राज्यपालांवर तर अपमानास्पद टीका केलेलीच आहे, पण त्याच्या पुढे जाऊन धोतर हे जे आमच्या ग्रामीण भागातल्या कष्टकरी आणि वारकरी आणि शेतकऱ्यांचं जे प्रतीक म्हणून ओळखलं जातं, हिंदू धर्माचं जे प्रतीक ओळखलं जातं, त्याच्यावर पण अपमानास्पद टीका ह्या अग्रलेखामध्ये लिहिलेला आहे. म्हणूनच मी सांगितलंय की हा सामना राहिलेला नाहीये, पण दैनिक बाबर झालेला आहे. आणि हे शिवसेना आणि सामना हे गोलटोपींच्या एवढ्या प्रेमात पडलेलं आहेत की आता त्यांना हिंदू धर्मचा अपमान करणारा मुखपत्र म्हणजे दैनिक सामना झालेला आहे, असं माझं थेट म्हणणं आहे. आणि म्हणून तुम्ही अशा शब्दात टीका केली. तुम्हाला असं वाटतंय की वारंवार राज्य सरकार आणि त्याचबरोबर राज्यपालांमधले वाद सातत्यानं उघड होत आहेत? कालही ओबीसी राजकीय आरक्षणाचा मुद्दा गाजला होता, हे त्यातूनच ही टीका सातत्यानं होताना दिसते. एक लक्षात घ्या, टीका करणं, राजकीय टीका करणं हा अधिकारच असतो, पण ज्या पद्धतीने अपमानास्पद टीका होत चाललेली आहे आणि स्वतःचा अपयश झाकण्यासाठी राज्यपालांचा अपमान करणं, हिंदू धर्माचा अपमान करणं हे सातत्याने शिवसेना आणि त्यांच्या मुखपत्रातून सुरू होत राहिलेलं आहे. म्हणून ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे. अगर तुमची हिंमत नसेल राज्य चालवण्याची, अगर तुम्हाला तुमची क्षमता नसेल तर तो तुम्ही बाजूला व्हा ना. पण अशा पद्धतीने सातत्याने स्वतःची चूक, स्वतःचं अपयश लपवण्यासाठी, स्वतःची चूक लपवण्यासाठी जे काही वारंवार हे जे काही प्रयत्न चालले आहेत आणि अपमानास्पद गोष्टी जे चालल्या आहेत त्या राज्यामध्ये थांबल्या पाहिजे. आणि तुम्ही समस्त हिंदू धर्माचे जे प्रतीक म्हणून धोतर ज्याला आपण पाहतो त्याचा अगर तुम्ही अपमान करत असाल तर मग हे चुकीची गोष्ट आहे ना. आणि हेच संजय राऊत राज्यपालांना समोरासमोर भेटल्यानंतर किती खालती वागतात याचे सगळे फोटो त्यांनी स्वतःने ट्विट केलेले आहेत. म्हणजे नितेश राणे, तुमचं म्हणणं ऐकलं. तुम्ही म्हणताय की नितेश राणे, जसं तुम्ही म्हणताय की दैनिक बाबर अशी टीका तुम्ही केली आहे. मनीषा कायंदेना काय वाटतं त्यांच्याकडून जाणून घेऊयात. मनीषा कायंदे, आपण बघतोय की नितेश राणे म्हणतायत की सामनाचा उल्लेख त्यांनी आता दैनिक बाबर असा केलेला आहे. एक प्रकारे धोतर म्हणजे हा शेतकऱ्याचा देखील अपमान आहे. त्यांची ती प्रतिमा, शेतकऱ्याची प्रतिमा ही ग्रामीण भागात धोतरावरून केली जाते असं त्यांचं म्हणणं आहे. याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? कारण सामनावर एक प्रकारे नितेश राणेंनी आता टीका केली आहे. असं आहे की त्यांनी काय म्हटलंय, एकतर सामनामध्ये येणारे अग्रलेख आणि सामना मधले मथळा याच्यावरून एकंदरच हिंदुत्वाची पूर्ण संबंध देशाची दिशादर्शक अशी लाईन ठरत असते. आणि सामना हा कट्टर हिंदुत्ववादी एक त्याची छबी आहे. आजपर्यंत त्याला कधी धक्का लागलेला नाही. बाकी कोणी काय टीका करत असेल, मी तर विचारते ते प्रहार मधल्या जे लोक कर्मचारी आहेत, आम्हाला असं कळलंय की त्यांना अनेक महिने पगार नाही मिळत आहेत. त्यांनी अनेकदा ईमेल पाठवलेले आहेत
तर ते प्रहार वर्तमानपत्राची त्यांनी पहिले चिंता करावी. सामनाची चिंता त्यांनी सोडून द्यावी. सामनाचे संपादक आणि सामनाची पूर्ण टीम माननीय उद्धवजी, रश्मिताई ठाकरे हे ते सर्व चालवण्यासाठी समर्थ आहेत. याविषयी आपण प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करूयात एकदा नितेश राणेंचा. जसं तुम्ही प्रहारचा उल्लेख केला होता तथा की तिथल्या कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मुद्दा तुम्ही या सगळ्याबद्दल उपस्थित केला होता. पण मनीषाताई, तुम्हाला असं वाटतं की वारंवार राज्यपाल आणि महाविकास आघाडी सरकारमधले वाद सातत्यानं उफाळून येत आहेत आणि त्यात ही आणखीन भर पडत चालली आहे? असं आहे की राज्यपाल महोदय यांच्याबद्दल नितांत आदर सर्वांनाच आहे, त्याच्यामध्ये काही दुमत नाहीये. परंतु राज्यपालांच्या पदाची एक गरिमा आहे, त्याचं एक वेगळं महत्व आहे. त्यांनी रोज उठून प्रशासनामध्ये, सरकारमध्ये ढवळाढवळ करावी आणि प्रत्येक गोष्टीला अडवून ठेवावं, हे न समजण्या पलीकडचं आहे. पण आता ते इव्हन सामान्य जनतेला कळू लागलंय की हे काय चाललंय म्हणून. म्हणजे राज्यपालांना हाताशी धरून विरोधी पक्ष स्वतःची कुठेतरी तिकडे भूमिका निभवत आहे आणि ते राज्यपालांना एक आपला हस्तक म्हणून त्यांचा उपयोग करून घेत आहेत की या पदाचा. तर हे आता लोकांना पण कळायला लागलंय. कारण राज्यपाल हे आपण म्हणतो की ते पूर्ण संरक्षक आहेत महाराष्ट्राचे, तर त्यांनी महाराष्ट्राच्या हितामध्ये त्यांनी निर्णय घेतले पाहिजे. पण हे प्रत्येक गोष्ट अडवून ठेवतात, याचं काय कारण आहे? आणि म्हणून अशी टीका सामनातून करण्यात आली आहे. धन्यवाद मनीषाताई, तुम्ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आपण बघतोय सामनाच्या अग्ररेखात आज राज्यपालांवर ही टीका करण्यात आली आणि या टीकेनंतर नितेश राणेंशी देखील आपण संवाद साधला होता फोन लाईनवरून. पण बघूयात त्यांनी आता काय प्रतिक्रिया दिली ती ऐकूयात. संजय राऊतांनी लिहिलेला अग्रलेख होय, दैनिक बाबरच म्हणायला हवं, कारण का हिंदू धर्माचा अपमान करण्याचं मुखपत्र म्हणजे सामना झालेला आहे. आज त्यांच्या अग्रलेखामध्ये राज्यपालांबद्दल अपमानास्पद शब्द जे वापरलेले आहेत, प्रामुख्याने हिंदू धर्माचं प्रतीक, त्याचबरोबर ग्रामीण भागातल्या शेतकरी, वारकरी आणि कष्टकरी लोकांचे प्रतीक म्हणजे धोतर असतं आणि त्या धोतराचा अपमान करण्याचं काम आज अग्रलेखामधून झालेलं आहे. गोल टोपीच्या प्रेमामध्ये हे शिवसेना आणि सामना एवढा आहारी गेलेला आहे की त्यांना समस्त हिंदू धर्माचा अपमानही दिसत नाही. आणि त्या अग्रलेखामध्ये तुम्ही भाजपच्या महिलांचा मनोबल कमी करू शकत नाही. नितेश राणेंनी अशा पद्धतीने टीका केली आहे सामना आणि शिवसेना नेत्यांवर. आणि आता बघूयात पुढची बातमी, अत्यंत महत्त्वाची. कारण राज्यातल्या महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा आणि नगर पंचायतींबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या प्रभाग सदस्यांची संख्या आता बदलण्यात आली आहे आणि यानुसार मुंबई वगळता राज्यातील इतर सर्व महानगरपालिकांमध्ये 3 सदस्यीय प्रभाग पद्धत आता निश्चित करण्यात आली आहे. या सदस्य संख्येवरून महाविकास आघाडीत मतभेद असल्याची चर्चा रंगलेली होती. शिवसेनेनं 4 सदस्यांची भूमिका घेतली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र 2 सदस्यांची भूमिका घेतल्याचं सांगितलं जात होतं. पण अखेर 3 सदस्यीय प्रभाग पद्धती स्वीकारण्याचा निर्णय काल घेण्यात आला आणि या संदर्भातला अध्यादेश राज्यपालांच्या स्वाक्षरीसाठी आता पाठवला जाणार आहे. त्याच्यामुळे महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा आणि नगर पंचायतींबाबत राज्य सरकारनं घेतलेला हा एक महत्त्वाचा निर्णय आणि ज्यात प्रभाग सदस्यांची संख्या यापुढे बदलली जाणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत याबद्दल शिक्कामोर्तब करण्यात आलं. या संदर्भात अजित पवार सध्या संवाद साधतात, थेट जाऊयात. शिवसेनेनं याबद्दल 4 सदस्यांची भूमिका घेतली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं 2 सदस्यांची भूमिका घेतली असं म्हटलं जात होतं. आणि हा वाद आता, या वादाबद्दल देखील चर्चा रंगलेल्या होत्या की अशा प्रकारे महाविकास आघाडीतल्या 2 पक्षांमध्ये याबद्दल सहमती नाही का किंवा एकमत नाही का. अखेर 3 सदस्यांची प्रभाग पद्धती स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि नागरिकांना जलद सुविधा देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं
घेतल्याच्या प्रतिक्रिया देखील काही मंत्र्यांनी दिलेल्या आहेत. त्यामुळे राज्यातली महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा आणि नगरपंचायतींबाबत राज्य सरकारनं घेतलेला हा महत्त्वाचा निर्णय. अधिक माहिती घेणार आहोत या संदर्भात. प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे हा. कशा रीतीनं यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये स्थानिक समीकरणं बदलू शकतात असं वाटतं आणि त्या दृष्टीने सगळ्याच पक्षांना कशा रीतीनं तयारी करावी लागेल असं म्हणता येईल? मांडलेला आहे हे बाहेर पुन्हा नक्कीच रेणुका, म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये राज्यामध्ये होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये सत्ता मिळवायची याचा चंग बांधून खरं तर हा निर्णय घेतला दिसतोय. पण या निर्णयाचा जर का आपण फायदा बघितला, म्हणजे की नाशिक महापालिकेचा जर का आपण विचार केला तर 122 या ठिकाणी जागा आहेत. शिवसेना आणखी भाजप या दोघांनी ज्यावेळेस एकत्रित निवडणूक लढवली 2002ला, त्यावेळेस त्यांना खऱ्या अर्थाने या त्रिसदस्यीय पद्धतीचा फायदा आला होता. आणखी आता तोच फायदा हा पुन्हा एकदा त्याच पक्षाला होऊ शकतो. जर का महाविकास आघाडीचे सगळेच पक्ष एकत्रित निवडणूक लढायला मैदानात उतरले तर त्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो. पण राजकीय समीकरण जर का बघितलं तर आपण या ठिकाणी सगळेच पक्ष किंवा महाविकास आघाडीतले एकत्रित निवडणूक लढवतील असं चित्र दिसून येत नाही. आणि त्यातच मनसेनं ज्या पद्धतीनं मोर्चेबांधणी नाशकात सुरू केलेली आहे, राज ठाकरेंचे सातत्याने होणारे 4 दौरे, आजही त्यांचा असलेला दौरा, या माध्यमातून जर का बघितलं तर मनसे सुद्धा 122 पूर्ण जागा निवडणूक लढवण्याच्या तयारीत दिसून येत आहे. त्यामुळे या प्रभाग पद्धतीचा फायदा जर का बघितला तर महाविकास आघाडी जर का एकत्र लढलं तरच त्यांना होऊ शकतो, अन्यथा हा फायदा पुन्हा भाजप आणि शिवसेना यांना जाऊ शकतो. मनसेची भूमिका मात्र सगळ्यात महत्त्वाची ठरणार आहे. आपल्याला लक्षात घेतलं गेलं पाहिजे की या सगळ्या विषयामध्ये की प्रभाग समिती, म्हणजे की 1992ला ज्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा निवडणूक या प्रकारचा सगळा समोर आला होता, जो आपण म्हणतोय 1997ची निवडणूक, त्यानंतर 2002च्या निवडणुकीपासून बदललेलं चित्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांच्या जर का विचार करण्यात आला तर काँग्रेसला कोणत्याही प्रकारचा फायदा होताना दिसून नक्कीच येत नाही. जर का काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र लढले तरच काँग्रेस पुन्हा एकदा नाशिकमध्ये टिकू शकतंय. पण शिवसेना आणखी राष्ट्रवादी या दोघंही एकत्र निवडणूक लढण्याचा प्रयत्न करताय. तसं जर का झालं तरी त्यांना फायदा होऊ शकतो. पण एकला चलोरेचा नारा हा प्रत्येक राजकीय पक्षानं सातत्यानं दिलेला आहे आणि याचमुळे कोणत्याही प्रकारे जर का आपण बघितलं तर 3 सदस्यीय प्रभाग समितीची निवडणूक जी आहे, नाशिक महापालिकेचा विचार केला तर महाविकास आघाडीचे पक्ष जे राज्य सरकारमध्ये सत्तेत आहे ते एकत्र लढले तरच त्यांना फायदा होऊ शकतो. अन्यथा तो फायदा आहे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेलाच. पण मनसेची भूमिका या निवडणुकीत सगळ्यात महत्त्वाची ठरणार, कारण मनसे या त्रिसदस्यीय पद्धतीमध्ये जर का बघितलं तर एक वेळ मनसे किंग जरी नाही झालं तरी किंग मेकर मात्र नक्कीच होऊ शकतं. हे आपल्याला या निवडणुकीतनं दिसून येत आहे. रेणुका, अगदी खरं आहे प्रशांत. आणि त्या दृष्टीने आता हालचाली देखील सुरू होतील असं म्हणता येईल का? कारण त्यासाठी राज ठाकरे देखील पोहोचलेत आणि ते देखील आता त्यासाठीच मोर्चे बांधणी करतायत. गेल्या काही दिवसांमध्ये पुणे आणि नाशिक इकडचे त्यांचे दौरे देखील वाढताना दिसत आहेत आणि त्यामुळे कदाचित या सगळ्याबद्दलची रणनीती नेमकी काय असेल याबद्दल या त्यांच्या दौऱ्यात शिक्कामोर्तब? नक्कीच ही रणनीतीच महत्वाची. आता आपण ज्या ठिकाणी होता हा मनसेचा मेळावा आहे, या ठिकाणी राज ठाकरे या ठिकाणी आता सुरू होत आहे आणि याच ठिकाणी तो मेळावा होत असल्यामुळे ही कार्यकर्त्यांमधली सगळ्यात महत्वाची सगळ्यात भूमिका मानली जाते. मनसेचे अनेक प्रमुख नेते या ठिकाणी आलेले आहेत. मग ते राज ठाकरे असो, यांच्यासोबत बाळा नांदगावकर आहेत, नितीन सरदेसाई आहेत, याचबरोबर अनिल शिदोरे आहेत. आणि या माध्यमातून मनसेचा जोगवा कसा एस्टॅब्लिश करायचा हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि याचमुळे मनसेचे मोठे फेरबदल सुद्धा या ठिकाणी होत आहे. आजच्या या मेळाव्यामध्ये राज ठाकरे नेमकं काय बोलणार आहेत ही उत्सुकता सगळ्यांना अत्यंत महत्वाची मानली जाते की नेमका कोणता मंत्र देतात. कारण राज ठाकरे आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये मनसे पक्ष जन्माला आल्यानंतर नाशिकनं खरा जनाधार मनसेला दिला होता, ते प्रेम जे दिलं होतं ते प्रेम सगळ्यात महत्वाचं आहे. आणखीन पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती होते का? गेल्या काही काळामध्ये जर का बघितलं आपण तर मनसेची पिछेहाट ही खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे. आजही मनसेचे महापालिकेमध्ये फक्त 5 सदस्य आहे. पण ज्या पद्धतीनं गेल्या काही काळामध्ये 2 महिन्यामध्ये राज ठाकरे आणखी राजपुत्र अमित ठाकरे या दोघांचे जे दौरे सुरू झालेले आहेत आणि तो दौरा सगळ्यात महत्वाचा मानला जातोय. जे वातावरण मनसेच्या बाजूने तयार होत आहे हे सगळ्याच राजकीय पक्षांचं पूर्णपणे लक्ष असलेलं आहे आणि याचाच निकालावर काय परिणाम होतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण जर का आपण बघितलं तर मनसे किंग मेकर असणार एवढं मात्र निश्चित. एक तर राज्यामध्ये असलेलं सत्तेचं समीकरण काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोघांचं असलेलं समीकरण, या तिघांचं असलेलं समीकरण हे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कितपत उपयुक्त ठरेल किंवा कारण प्रत्येक जण एकला चलोरेचा नारा देतोय. काँग्रेसचे नाना पटोले यांनी कधीच सांगितले की आम्ही एकट्याने निवडणूक लढवणार. राष्ट्रवादीची भूमिका जी आहे ती तळ्यात मिळत आहे. छगन भुजबळ यांना कोणत्याही प्रकारे आपला बालेकिल्ला अधिकाधिक मजबूत करायचा आहे. त्यावेळी शिवसेनेची जर का साथ घेतली तर तो फटका राष्ट्रवादीला बसू शकतो. हे राजकीय समीकरण त्यांच्या डोळ्यासमोर असल्यामुळे राष्ट्रवादी पुन्हा एकदा इंडिपेंडंट उभं राहण्याच्या तयारीत दिसून येते किंवा परंपरागत काँग्रेससह.
उत्साह. पण तीच जर का परिस्थिती आपण बघितली शिवसेनेची, तर शिवसेनेनं सुद्धा स्वबळावर निवडणूक लढवण्याची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सातत्यानं खरे अनेक वरिष्ठ नेते असो जसं किंवा संजय राऊत प्रशांत यांचं म्हणतात त्याप्रमाणे या वारंवार सगळ्या होतं. पक्षांची मोर्चे बांधणी आता तयारीला तर सुरुवात झालेली आहे. धन्यवाद प्रशांत या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. राज ठाकरेंचा मेळावा सुरू होतोय, तिथे आमचे प्रतिनिधी आता उपस्थित आहेत. पण नाशिक नंतर आता आपण जाणार आहोत औरंगाबादला, जिथे आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम देखील आता आपल्या सोबत आहेत. सिद्धार्थ, हा महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये यासाठी कशा रीतीनं तयारी सध्या सुरू करण्यात आली आणि त्या दृष्टीनं कशा रीतीनं स्थानिक समीकरणं बदलू शकतात असं म्हणता येईल? मध्ये बदलली जाणार आहेत आणि ते बदलली जावीत यासाठी त्रिसदस्यीय पद्धत जी आहे ठेवण्यात आलेली आपल्याला माहित आहे. हे राज्यामध्ये 3 पक्षाचं सरकार आहे आणि तिन्ही पक्षांच्या सरकारला जवळपास निश्चित केलं असावं की त्यांनी सोबत लढावं. म्हणजे 3 वॉर्डाचा एक प्रभाग करून त्या ठिकाणी तिन्ही पक्षाच्या उमेदवारांना त्या ठिकाणी संधी दिली जाईल. म्हणजे यामध्ये सरळ सरळ आहे, आपल्याला असं म्हणता येईल की ज्या पद्धतीने मॅच फिक्सिंग होते तशी ही प्रभाग फिक्सिंगचा प्रकार असू शकतो किंवा तशा पद्धतीचे प्रत्येक पक्ष काम करू शकतो. कारण एका वॉर्डामध्ये दुसऱ्या पक्षाचे असलेले जे काही मतदान आहे ते दुसऱ्या प्रभागामध्ये त्यांच्या बाजूने वळून घेण्यासाठी किंवा विरोधकांच्या विरोधात वापरण्यासाठी हा वेगळ्या पद्धतीचा प्रकार यामध्ये होऊ शकतो. महत्वाची गोष्ट अशी आहे की या त्रिसदस्यीय निवडणुकीमध्ये जे पक्ष स्ट्रॉंग आहेत, ज्या संघटना स्ट्रॉंग आहेत त्याच टिकू शकतील आणि जे काही नवीन लोक निवडणूक लढवणार आहेत किंवा नवीन लोकांना निवडणूक लढवायची आहे किंवा अपक्ष निवडणूक लढवायची आहे, या लोकांना खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये तगत धरता येणार नाही. कारण अपक्षाकडे तेवढी ताकद नसते किंवा छोट्या पक्ष संघटनांचे जी लोक असतात त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात जे आहे सगळा निवडणूक खर्च असू देत किंवा इतर यंत्रणा उभं करणं फार अवघड जाणार आहे. त्यामुळे आपोआपच अपक्ष असतील आणि छोटे कमजोर उमेदवार असतील ते बाजूला पडतील आणि फक्त पक्ष स्ट्रॉंग जे आहेत ते या ठिकाणी होते. औरंगाबादमध्ये तसं बघायला गेलं तर 105 जागा सदस्यीय जागा या ठिकाणी आहे. त्यामुळे जवळपास 36 ते 37 प्रभाग या ठिकाणी होतील आणि प्रत्येक प्रभागामध्ये 3 नगरसेवक असतील. रेणुका, यामध्ये सगळ्यात महत्वाचं नुकसान कुणाचं होणार आहे तर लोकांचं होणार आहे. कारण सोयी सुविधांच्या बाबतीत राज्य सरकारने जो काही कारण दिलेलं आहे की एक प्रभागामध्ये 3 नगरसेवक असतील तर चांगला विकास होऊ शकतो किंवा चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी आपण करू शकतो. मात्र दुसऱ्या बाजूने जर बघायला गेलं तर यामध्ये अडचण अशी होऊ शकते की 3 विचाराचे 3 नगरसेवक एका प्रभागामध्ये एका विकासाच्या कामावर एकत्रित येऊ शकतील का? आपल्याला माहित आहे सगळ्यांना की नगरसेवक सगळेकाची टक्केवारी यामुळे अनेक भांडणं तडणं होऊ शकते. त्यामुळे नागरिकांच्या सोयीची जी कामं आहेत, त्यांच्या महत्वाच्या सोयी सुविधांची कामं ती मागे पडू शकतात. मात्र एक निश्चित आहे की प्रत्येक पक्ष बोलत होता, राज्य सरकारच्या आघाडीतील प्रत्येक पक्ष बोलत होता की स्वतंत्र निवडणूक लढवणार. मात्र आता हे जवळपास निश्चित झालेलं की या 3 पक्षांना 3 वॉर्डातील एक प्रभागामध्ये उमेदवार द्यायला सोपं जाणार आहे. बंडखोरी कमी होईल, अपक्षांचा शिरकाव होणार नाही. त्यामुळे एक हाती सत्ता आणण्यासाठी या गोष्टी सगळ्या झालेल्या आहेत. आता हे लपून राहिलेलं नाही. मात्र या सगळ्या याच्यामध्ये कोण कशी फिल्डिंग लावतं किंवा कोणत्या पक्षाची कुणासोबत जुळतं का, या सगळ्या गोष्टी सुद्धा महत्वाच्या आहेत. मात्र एक आहे की त्रिसदस्यीय पद्धत जी आहे राज्य सरकारमध्ये जे काही पक्ष आहेत त्यांच्यासाठी सोयीची आहे, एवढं तर जाणकारांचं प्रथम मत झालेलं आहे. अगदी सिद्धार्थ, पण नागरिकांना जलद सुविधा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची प्रतिक्रिया मंत्र्यांनी दिली होती, पण तसं मात्र होईल असं वाटत नाही. कारण तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे एखाद्या गोष्टीवर वादविवाद होऊ शकतात, एकमत होऊ शकणार आहे आणि त्याचा फटका थेट नागरिकांना मिळू शकतो. आणि औरंगाबादमधल्या ज्या स्थानिक समस्या आहेत त्यांच्यावर त्या सोडवण्याबद्दल किंवा पाणी प्रश्न असेल किंवा अशा सगळ्या मुद्द्यांवर कदाचित हे अडचणीचं ठरू शकतं. 3 पक्षांची मतं एकाच वेळेला ज्या मांडली जात असतील अशा काही अनेक मुद्द्यांबद्दल. रेणुका, आपल्याला सगळ्यांना माहित आहे की लोकप्रतिनिधी जे विकास कामांमध्ये ज्या पद्धतीने भ्रष्टाचार चालतो तो स्थानिक असू दे, आमदार खासदारांच्या योजनांमध्ये सुद्धा असू दे, अधिकाऱ्यांपासून ते नगरसेवक लोकप्रतिनिधी यांच्या टक्केवारीचं राजकारण सगळीकडे चालतं. हे आता लपून राहिलेलं नाही. आता औरंगाबादची योजना आपण बघतोय की 1680 कोटी पाणी पुरवठ्याची योजना आहे, जवळपास 200-250 कोटी रस्त्याची योजना आहे. या सगळ्या योजनांमध्ये आता फक्त प्रशासक असल्यामुळे प्रशासक स्वतः निर्णय घेतो. कारण औरंगाबादची निवडणूक गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून ड्यू राहिलेली आहे. त्यामुळे आता प्रशासक जे आहे त्यांच्या मर्यादा येतात त्यांनाही कामाचे निर्णय घेण्यासाठी, जोपर्यंत लोकप्रतिनिधी नियुक्त होत नाहीत. हे नियुक्त झाल्यानंतर आता 3 पक्षाचे लोक, आता समजा की काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे 3 एका प्रभागामध्ये आहेत आणि त्यामध्ये फक्त जर शिवसेनेचाच निवडून आला आणि 2 अपक्ष निवडून आले
कसं दोघांचं जमणार आहे किंवा तिघांचं जमणार आहे, वैचारिक पातळी कशी जुळणार आहे आणि विकास कसा साधला जाणार आहे. ऍक्च्युली विकासाचा मुद्दा सांगून त्रिसदस्यीय पद्धतीचा पुरस्कार जरी राज्य सरकार करत असलं तर यामध्ये नक्कीच राजकारण आहे. कारण ज्या पद्धतीनं ज्या सगळ्या गोष्टी व्हायला हव्यात, कारण आता 1.5 ते 2 वर्षापासून औरंगाबादमध्ये विकासाचे कामं ठप्प आहेत किंवा कोणत्या योजना पुढे जात नाहीत किंवा त्या पद्धतीच्या योजना पुढे कशा न्यायच्या, कारण प्रशासक असल्यामुळे एक गोष्टी अडचणीच्या असतात, अनेक मर्यादा असतात. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात योजना या ठिकाणी उतरल्या जाणार आहेत आणि या योजना सविस्तर सुरळीत चालवण्यासाठी एक विचाराचे 3 नगरसेवक एकाच प्रभागामध्ये ही फार मोठी म्हणजे ही आपण असं गरज आहे, म्हणू पण ती शकतो की पूर्ण आपला होईल की नाही ते महाराष्ट्राचं कदाचित या राजकारण निवडणुकांमध्ये अगदीच स्पष्ट चांगलं होऊ शकेल, जेव्हा की प्रभाग रचनेमध्ये असे बदल करण्यात आले. धन्यवाद सिद्धार्थ या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण बघतोय एकीकडे सरकारने जरी म्हटलं असतं की नागरिकांना जलद सुविधा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला असला तरी आमचे प्रतिनिधी जशी ग्राउंड रियालिटी सांगतायत त्यानुसार एका विषयावर 3 पक्ष किंवा 3 जणांचं एकमत होऊ शकेल का, असे सगळेच मुद्दे यापुढे चर्चेत येऊ शकतात. स्थानिक पातळीवर असे प्रश्न भेडसावताना दिसू शकतात. एक ब्रेक घेऊन इतर बातम्यांसह पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेकपूर्वी आपण जाणून बघितल्या नाशिक आणि त्याचबरोबर औरंगाबादमधल्या आमच्या प्रतिनिधींकडून स्थानिक समीकरणं कशी बदलू शकतील याबद्दलच्या प्रतिक्रिया. पण प्रभाग रचनेच्या मोठ्या निर्णयाबद्दल आता आपण थेट जाणार आहोत. आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे पुण्याहून आता आपल्या सोबत आहेत. वैभव, काल जेव्हा प्रतिक्रिया आल्या होत्या तेव्हा या सगळ्याच मंत्र्यांचं असं म्हणणं होतं की कामं वेगानं होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला किंवा निधीचं योग्य प्रकारे वाटप होऊ शकेल. खरं तसं वाटतं का, आणि तसं असेल तर कशा रीतीनं इथलं म्हणजे ग्राउंड रियालिटी काय सांगते? रेणुका, पुणे आणि पिंपरी चिंचवड या 2 महापालिकांचा जर विषय घेतला तर नेतृत्वानुसार भूमिका पाहाव्या लागतील. गेल्या काही निवडणुकांची आकडेवारी जर बघितली तर जेव्हा 3चा प्रभाग होता 2002 साली, त्यावेळेस राष्ट्रवादीची सदस्य संख्या ही 22 इतकी कमी होती. वास्तविक त्यावेळेस काँग्रेसची ताकद पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर होती. सुरेश करमाडी जे आहेत ते त्यावेळेस आक्रमक होते. टप्प्याटप्प्यानं जसं 2चा प्रभाग झाला, 4चा प्रभाग झाला, या सगळ्यामध्ये राष्ट्रवादीची ताकद ही वाढत 63 पर्यंत गेली आणि जेव्हा 2चा वॉर्ड होता तेव्हा सर्वाधिक ताकद होती राष्ट्रवादीची 63. हे सगळे असेसमेंट बघून अजित पवार हे गेले 2 महिने सातत्यानं कार्यकर्त्यांच्या बैठकीत सांगत होते, आपण वॉर्ड जो आहे 2चा वॉर्ड करण्याचा प्रयत्न करत राहू, तुम्ही तयारीला लागा. अनेक बैठकांमध्ये त्यांनी हे सांगितलेलं होतं. मात्र अचानक परवाच्या दिवशी रात्री कॅबिनेटची नोट जी नगरविकास मंत्रालयानं अर्थात एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेट समोर ठेवली, त्याच्यामध्ये अचानक 4चा प्रभाग ठेवण्यात आला आणि त्या बैठकीत अशोक चव्हाण आणि अजित पवार हे एकनाथ शिंदे आणि अशोक चव्हाण जे आहेत ते एका बाजूला आणि अजित पवार, बाळासाहेब थोरात, नाना पटोले हे एका बाजूला गेले होते. यात सगळ्यांचं म्हणणं होतं 2चा व्हावा. एकनाथ शिंदे आणि अशोक चव्हाण यांनी 4चा आग्रह धरलेला होता. वास्तविक अशोक चव्हाण यांच्या नांदेड महापालिकेची निवडणूक आणखी 2 वर्ष दूर आहे. मात्र हे सगळं होत असताना शेवटी 3च्या प्रभागावरती एकमत करण्यात आलं. या सगळ्याचा फायदा जो आहे तो अपरिहार्यतेनं भाजपकडे जातोय असं तुर्तास तरी पुण्यामध्ये दिसतंय. याचं कारण 4ची प्रभाग रचना असताना भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता आणि सत्ता जी आहे ती मिळालेली होती. 2/3 सदस्य संख्या जी आहे ती एकट्या भाजपकडे होती. या सगळ्या परिस्थितीमध्ये आता 3चा प्रभाग झाल्यावरही आम्ही तितक्याच ताकदीने पुन्हा सत्तेमध्ये येऊ असा भाजपचा दावा आहे. राष्ट्रवादीचे स्थानिक नेते जे आहेत ते काही अंशी नाराज झालेत. याचं कारण त्यांनी जी मोर्चे बांधणी केलेली होती ती 2च्या वॉर्डच्या हिशोबानं सुरुवात त्यांनी केलेली होती. मात्र या सगळ्या प्रक्रियेमध्ये सेना आणि काँग्रेस हे पुण्यामध्ये तरी राष्ट्रवादीच्या सोबत राहायचा प्रयत्न जो आहे तो जास्त नेटानं करत होते. याचं कारण ताकद मोठी होती राष्ट्रवादीची आणि एकत्रितरित्या लढले तर महाविकास आघाडीचे जे फायदे होते ते त्यांनाही मिळणार होते. त्याच्यामुळे सदस्य संख्या त्यांचीही वाढली असती, भाजपला मोठा झटका बसू शकला असता. आता आणखी काही गणितं ज्यावेळेस कागदावरती उतरवली जातात त्याच्यामध्ये अजूनही याच परिस्थितीमध्ये भाजप 1 नंबरचा पक्ष असताना राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची मतं जर एकत्र केली, जिथे जिथे भाजपचे उमेदवार निवडून आले तिथे सगळीकडे उमेदवारांची मतं जी आहेत हरलेल्या उमेदवारांची राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून ती भाजपच्या पुढे जातात. ही त्यातल्या त्यात एक चांगली महत्वाची गोष्ट म्हणावी लागेल. जर सेनेची राष्ट्रवादीची आघाडी झाली तर कदाचित भाजपला मोठा फटका बसू शकेल. हे आताच्या गेल्या निवडणुकांच्या आकडेवारीवरून तसं चित्र जे ते निर्माण होऊ शकतं. मात्र या सगळ्यामध्ये एक लक्षात घ्यावं लागेल, काल अजित पवार जे अत्यंत महत्वाकांक्षी समजले जातात पुण्याच्या बाबतीमध्ये ते कुणाचंही ऐकत नाहीत. अगदी
सातत्यानं ते म्हणत असतात की पुण्याच्या बाबतीतले निर्णय हे मीच घेईन. मात्र गेल्या आठवड्याभरामध्ये 2-3 घटना लागोपाठ अशा घडल्या ज्याच्यामध्ये अजित पवारांना पुण्याच्या निर्णयांच्या बाबतीत बाजूला ठेवण्यात आलं. पुणे महापालिकेत 7वा वेतन आयोग लागू करायचा निर्णय नगर विकास मंत्रालयानं घेतला. तो एकनाथ शिंदे यांनी परस्पर जाहीर केला. तिथेही अजित पवार जे आहेत ते उपस्थित नव्हते. पीएमआरडीएचा विकास आराखडा जो आहे त्याही वेळेस एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांना बाजूला ठेवूनच विकास आराखड्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला होता. आणि आता काल अचानक त्यांची कोंडी करण्यात आली कॅबिनेटमध्ये. 2 साठी ते आग्रही असताना 4च्या प्रभागाचा प्रस्ताव जो आहे तो आणण्यात आला आणि तो 3 वरती मंजूर करण्यात आला. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अंतर्गत कुरघोड्यांवरून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्याचे पडसाद उमटताना दिसतात आणि दूरगामी उमटतील. याचं कारण सध्याच्या काळामध्ये राष्ट्रवादीची तशी सरशी होती. भाजपला अगदी काटेकोर टक्कर पुण्यामध्ये कुणी देऊ शकत होतं तर ती राष्ट्रवादी काँग्रेस होती. कारण अजित पवार इथले पालकमंत्री आहेत. सत्ता एक हाती राबवता येऊ शकते. खरंय वैभव, त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टी अंतर्गत कुरघोडी आहेत का आणि त्याचे ग्राउंड म्हणजे स्थानिक पातळीवर कशा रीतीनं पडसाद उमटत आहेत याची तयारी आता, याचे पडसाद आता उमटायला सुरुवात होणार आहे असं म्हणता येईल. धन्यवाद वैभव या सगळ्या माहितीबद्दल. आपण बघतोय की कशा रीतीनं प्रभाग रचनेबद्दलचा हा मोठा निर्णय आणि याविषयी आमच्या प्रतिनिधींकडून आपण अधिक माहिती घेत होतो. यानंतर एक ब्रेक घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18. आणि यानंतर आपण बघणार आहोत न्यूज 18 लोकमतवर राज्यातल्या महामार्गांच्या दुरवस्थेचं वास्तव दाखवणारी विशेष वृत्तमालिका आम्ही दाखवतोय. आणि यासाठी आमचे प्रतिनिधी ठिकठिकाणी जाऊन महामार्गावर पडलेले भले मोठे खड्डे आणि या खड्ड्यांमधून वाट काढत प्रवास करणारा सर्वसामान्य नागरिक कशा रीतीनं त्याला हाल सहन करावे लागतात ही वस्तुस्थिती आम्ही दाखवून देण्याचा प्रयत्न करतोय. याआधी कल्याण मुरबाड नगर महामार्गाची दुरवस्था आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली होती. नागपुरातल्या पडसाड कुहिया NDR 139 या राज्यमार्गाची दुरवस्था देखील आपण पाहतोय. पंढरपूर सोलापूर तिऱ्हे मार्गाची ही दुरवस्था तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न आहे. ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणाऱ्या महामार्गांची या खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे. यामुळे रस्ते अपघातात बळी जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. या खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे आणि प्रशासनबद्दल फक्त यामध्ये तसदीबद्दल क्षमस्व इतकंच म्हणत आहे. न्यूज 18 लोकमतची ही विशेष मोहीम तसदीबद्दल क्षमस्व या माध्यमातून महामार्गावरच्या अशाच या सगळ्या खड्ड्यांमध्ये किती लोकांना त्रास सहन करावा लागतोय याचंच वास्तववादी दर्शन देण्याचा हा प्रयत्न आहे. आता बातमी आहे नागपूरमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची अक्षरशः दुरवस्था झालेली होती आणि त्याहीपेक्षा बिकट अवस्था जिल्ह्यातल्या राज्यमार्गाची आहे. कारण नागपूर जिल्ह्यात बहुतांश राज्य महामार्गांची खड्ड्यानं चाळण झाली आहे. 35 ते 40 फूट मोठे खड्डे राज्यमार्गावर पडलेत. पडसाड कुहिया NDR 139 या राज्यमार्गावर राज्यात प्रमुख 10 खड्ड्यात नंबर लागेल इतके मोठमोठे खड्डे पाहायला मिळतात. या भागातले स्थानिक देखील चांगलेच संतापलेले आहेत. या सगळ्यांना कशा रीतीने या सगळ्याचा सामना करावा लागतोय याविषयी त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. नागपूर जिल्ह्यातील बहुतांश राज्यमार्ग हे खड्डेमय झालेले आहे. अक्षरशः रस्त्यांची चाळण झालेली आहे. म्हणजे मी सध्या नागपूर जिल्ह्यातील MDR 139 या राज्य महामार्गावर आहे. जर का तुम्ही या रस्त्यावरचा खड्डा बघितला तर या कॉर्नरपासून त्या कॉर्नरपर्यंत म्हणजे पूर्ण असा खड्डा आहे. आणि तुम्ही जर का बघितलं ना तर म्हणजे मी जरी पायी येण्याचा प्रयत्न केला तर मला खड्ड्यावरनं जंप घेऊन यावं लागेल. कारण की इतका मोठा खड्डा आहे की मी स्वतः जाऊ शकत नाही. मग वाहनं नागरिक कसे नेत असेल हाच एक महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण की बघा इकडे तिकडे खड्डा आहे त्यामुळे मला देखील क्रॉस करताना जंप मारून यावं लागत आहे. ही परिस्थिती नागपूर जिल्ह्यातील बहुतांश राज्य महामार्गाची आहे. तुम्ही इकडे पाठीमागे बघा म्हणजे हा जो रस्ता आहे हा जो आहे तो भंडारा जो महामार्ग आहे भंडारा राष्ट्रीय महामार्गाला असणारा हा उप राज्य महामार्ग आहे. आणि या सर्व रस्त्यावर हे जे मोठमोठे खड्डे आहे मध्ये 20-20, 25-25 फूट म्हणजे तुम्ही या आम्ही हा जो खड्डा मोजण्याचा प्रयत्न केला तर आमचा टेप पुरणार नाही इतका मोठा हा खड्डा आहे. म्हणजे त्या कॉर्नरपासून या कॉर्नरपर्यंत साधारण 20 फुटाचा हा खड्डा आहे. आणि दुचाकी स्वार असेल 4 चाकी स्वार असेल यांना रस्त्यातनं मार्ग कसा काढायचा हा महत्त्वाचा प्रश्न त्यांच्या पुढे असतो. इतके मोठमोठे खड्डे हे सर्व आपल्याला इथे पाहायला मिळतात. आणि बहुतांश म्हणजे जिल्ह्यातल्या बहुतांश राज्य महामार्गाच्या खड्ड्यांची हीच परिस्थिती आहे. अनेक वेळा अपघात झालेले आहे. नागरिकांना मोठा त्रास झालेला आहे. मात्र तात्पुरती डागडुजी केली जाते पण एका पावसामध्ये 2 पावसामध्ये वर टाकलेली खडी पूर्णपणे वाहून जाते. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे इथले जे नागरिक आहेत त्यांना आपण विचारूया रात्रीला कितीतरी लोक इथे पडतात
किती लोक दररोजचे एक दोघांना आम्हाला इथनं फ्रॅक्चर होऊन जावं लागतं असं. आणि हे सगळे निवेदन आम्ही वारंवार प्रशासनाला दिलेत, तहसीलदारा दिलेले, BDOला दिले, सगळ्या नेत्यांना दिले, स्थानिक नेत्यांना दिले, पण याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही, दुर्लक्षच आहे. वारंवार आम्ही गावची कितीतरी मंडळी जातात आहो, निवेदन देतात आहो, पण प्रशासनाचं नेहमीच दुर्लक्ष आहे. या रोडने कितीतरी गाव पण समोर जुळलेले आहेत आणि हा गावचा हा मुख्य रस्ता आहे साहेब. किती लोक जातात, करायची तब्येत खराब राहते, अर्जंटली कुठे जावं लागतं तरी इथे जाता येत नाही, वारंवार त्रास होऊनही. मात्र नेते लोक फक्त इथे उद्घाटनासाठी खूप जातात. या रोडचं दोन्ही साईडला 5-5दा भूमिपूजन झालं. भूमिपूजनसाठी लोकनेते खूप अग्रेसिव्ह राहतात, परंतु आता ह्या रोडकडे मेंटेनन्स करायचं कोणाचंच लक्ष नाही. अच्छा, आणि मला एक सांगा, तुमच्या गावात एका तरुणाचा मृत्यू देखील झाला, नेमकं काय घडलं होतं तेव्हा? नेमकं म्हणजे ते मागे एक मोड आहे तिकडे रोडावर, पहिली मोड आहे तिकडून येताना. तिथे 2 वर्ष अगोदर असेच खड्डे होते आणि रात्रीचा वेळ होता, 7 वाजता, 7 वाजले होते. त्याला गड्ड्यातून गाडी कव्हर करता करता ट्रॅक्टर सोबत त्याची धडक झाली आणि त्याचा जाग्यावरच मृत्यू झाला होता. आणि हा रस्ता कमीत कमी 7-8 वर्ष झाले बनला होता, त्यानंतर कोणाचं लक्ष नाही इकडे. बस हा रस्ता नॅशनल हायवे ते कुहीपर्यंत जोडलेला आहे. आणि हल्दीराम स्थानिक कंपन्यामध्ये खूप सारे मुलं जातात, रात्री बेरात्री येतात, 12 वाजेपर्यंत येतात. मग रस्त्यामध्ये असंच दिसला नाही खड्डा तर ते जाग्यावरच पडून जातात. अच्छा, काका तुम्ही या गावामध्ये राहता, काय म्हणजे तुम्ही कधी या सर्व समस्या कोणाला सांगण्याचा प्रयत्न केला? हो, निवेदन भरपूरदा देऊन झालं या रोडसाठी, परंतु त्याच्याकडे दुर्लक्षच आहे. आता 5-6 वर्षाच्या आधी हा रस्ता बनलेला होता, तेव्हापासून जे खड्डे बनले त्याच्यावर रिपेअरिंग फक्त तात्पुरती केलेली आहे. आम्हाला वाटलं की याच्यापेक्षा मोठे खड्डे नसेल नागपूर जिल्ह्यामध्ये, अशी आम्हाला अपेक्षा होती. पण हा जर खड्डा बघितला तर आपण मोजूया, कारण की इथनं रस्ता पण बाहेर ओलांडता येत नाही, इतके खड्डे आहे. म्हणजे हा बघा, हा झाला 10 फूट, त्यानंतर आणखी पुढे म्हणजे बघा रस्ता जंप मारून यावं लागतं आहे. आणि इथे ठेव, खाली ठेव, हे बघा, हे झालं 20 फूट. त्यानंतर पुढे आलं, हे झालं 30 फूट. आणि ह्या पुढचा साधारण 5 किती आहे हा, हे बघा, म्हणजे 35 फुटाचा खड्डा. म्हणजे जर का स्पर्धा घेतली तर नक्कीच महाराष्ट्रातल्या प्रमुख खड्ड्यामध्ये या खड्ड्याचा नंबर लागू शकतो. म्हणजे इतकी वाईट परिस्थिती राज्य महामार्गाची नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. आणि तुम्ही हा खड्डा बघितला ना, इथे एक विशेषता अशी आहे की रुंदी पण बघा, रोडच्या त्या कॉर्नरपासनं तर या कॉर्नरपर्यंत आपल्याला खड्डा पाहायला मिळते. म्हणजे एखादा दुचाकी स्वार असेल तर त्याला खड्ड्यातनं गेल्याशिवाय पर्यायच नाही, म्हणजे तो काढूच शकत नाही खड्ड्याच्या बाहेरनं रस्ता. हे बघा, म्हणजे काका आले, 1 मिनटं, हे बघा, तुम्हाला काही आहे का पर्याय? तुम्हाला जर असं वाटलं की खड्ड्यातनं नाही जायचं, आपल्याला बाजूनं जायचं, काही शक्यता आहे का तुमच्याकडे? काही पर्यायच नाही ना सर, इथं पर्यायच नाही, कुठून जावं म्हणून चालले. किती वेळा पडलो आम्ही इथं, हो ना, पुष्कळ वेळा पडलो आम्ही या रस्त्यानं. काय अशी परिस्थिती नेहमी राहते का? नेहमीच राहते ही परिस्थिती. तिथं तर समोरचं अजून आहे आमच्यावालं दुकान. हो ना, हा. तुम्ही पडले होते का? पडलो, भरपूर वेळा पडलो इथं. अच्छा, तुम्ही हे काय इथे करता? काल आम्ही सामान नेतानी पडलो इथं, किराणा नेतानी. हो का, किराणा सामान नेतानी पडलो आम्ही. काय करता तुम्ही? आम्ही हेच काम करतो, मजुरी. मजुरीचं काम करता. एवढे मोठमोठ्या खड्ड्यातनं मार्ग काढावा लागतो. अच्छा, हे बघा, म्हणजे आता यांना तर का निघायचं असेल ना, तर खड्डा असा आहे की पूर्ण रोड व्यापला त्या खड्ड्याने, त्यामुळे खड्ड्यातनं निघूच शकत नाही. आणि तुम्ही या खड्ड्याची खोली जरी बघाल ना, बघा, हा स्थानिक मुलगा आहे, म्हणजे साधारण 1.5 फुटापर्यंत खोली असेल या खड्ड्याची. म्हणजे रात्रीच्या वेळेस एखाद्याचा जीव घेण्याचाच प्रकार हा आहे. मात्र प्रशासनाचं याकडे लक्ष नाही. याला विचारूया, मला एक सांग, इतके मोठे मोठे खड्डे पडण्याचं कारण काय वाटतं तुला? कारण म्हणजे इथे मोठं खड्डे पडण्याचं म्हणजे रेतीची टिप्पर, हा रोड तेवढी कॅपॅसिटी नसते या रोडाची. गाडी जाण्याला म्हणजे टिप्पर जाण्याला, तरी इथून हिवाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये वैनगंगा नदी आणि कामठीकणा नदी याची रेती इथून तस्करी केल्या जाते. हे मुख्य कारण या टिप्पराचं आहे, हा रोड फुटण्याचं. प्रशासनाने निदान नागरिकांच्या जीवाशी खेळू नये आणि वेळेवर या सर्व गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि वेळेवर चांगल्या दर्जाचं काम करावं. म्हणजे पावसाळ्याच्या आधी गड्डे बुजवायचं म्हणून डागडुजी करायची आणि एका पावसामध्ये ते वाहून जातात. हा देखील एक प्रकारे नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे. त्यामुळे नागरिकांनी अशी मागणी केलेली आहे की लवकरात लवकर त्यांना या त्रासापासून प्रशासनाने मुक्त करावं. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह तुषार कोळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.
त्यामुळे रस्त्यातून नाही तर खड्ड्यातून मार्ग कसा काढायचा असा प्रश्न इथल्या सगळ्याच रहिवाशांना अनेक निवेदनं दिली आहेत, पण मुजोर प्रशासनापर्यंत या काही मागण्या त्यांच्या काही पोचताना दिसत नाहीत. आम्ही लोकप्रतिनिधींपर्यंत हा मुद्दा सातत्यानं मांडण्याचा प्रयत्न करतोय. एका ब्रेकनंतर पुन्हा भेटूयात. पहा फक्त न्यूज 18. ब्रेकनंतर आपण बघणार आहोत संजीवनी या मोहिमेबद्दल. सॅनिटायझर हानिकारक आहेत का, किंवा लसी तुमच्या DNA मध्ये बदल करतात का, किंवा लसीकरण झाल्यानंतर देखील कोरोनाची लागण होऊ शकते का, असे अनेक प्रश्न तुमच्या मनात असू शकतील आणि या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला एका क्रमांकावर मिळू शकतील तुमच्या फोनवर. कारण नेटवर्क 89 फेडरल बँकेच्या कोविड-19 विरुद्ध देशव्यापी लसजागृती मोहिमेचा एक भाग म्हणून संजीवनी शॉर्ट ऑफ लाईफ संजीवनी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. तुम्हाला केवळ 7977773753 या क्रमांकावर व्हॉट्सअप करायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतील, जी क्रॉस चेक केलेली असणार आहेत. त्यामुळे वाट न पाहता कोरोना संदर्भात तुमचे प्रश्न व्हॉट्सअप करा आणि तुम्हाला या संदर्भात जे काही शंका असतील त्या तुम्ही या नंबरवर विचारू शकता आणि याची उत्तरं तुम्हाला मिळू शकतील. पुन्हा एकदा नंबर लिहून घ्या, 7977773753. यानंतर बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. येणाऱ्या सगळ्या बुलेटिनमध्ये बातम्यांच्या अपडेट्ससह भेटत राहूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.